हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं बिझनेस स्टॅटिस्टिक्स मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं अनग्रुप डाटाचं पण एक एक्झाम्पल पाहिलं होतं. देन एक ग्रुप डाटा सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं. म्हणजे मी असं म्हटलं होतं की सपोज जर मार्क्स असतील तुमच्या क्लासमध्ये 60 स्टुडंट्स आहेत, 60 स्टुडंटचे जर मार्क्स असतील तर ते मार्क्स कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युट केले जातात. सपोज एक नंबर रोल नंबर 1 आहे, त्याला 35 मार्क्स मिळाले. त्याच्यानंतर रोल नंबर 5 आहे, त्याला 46. सो अशा प्रत्येकाचे मार्क्स डिफरंट असणार आहेत. मग जर ग्रुप डाटा असेल तर मला 1 to 60 नंबर लिहावे लागतील. मग त्यासाठी मला खूप मोठा डाटा बनावा लागेल. मग मला हा जो डाटा जो शॉर्ट करायचा आहे, जर हा डाटा मला कमी करायचा आहे की मला एका छोट्याशा टेबलमध्ये हा डाटा एक्सप्लेन करायचा आहे, तर मग त्यासाठी मला कशा पद्धतीने हा जो डाटा आहे तो एक्सप्लेन करता येईल किंवा छोट्या छोट्या टेबलमध्ये मला तो कसा बसवता येईल. त्यासाठी मग आपण काय करतो की ग्रुप फॉर्म करतो. म्हणजे असं एक समजून चालूयात, 0 to 10 मार्क्स, 0 to 10 मार्क्स पडणारे विद्यार्थी आहेत त्यांचा एक ग्रुप बनवूयात. की किती मुलांना 0 to 10च्या मध्ये, म्हणजे कोणाला मग त्याच्यात 2 असतील, कोणाला 3 असतील, कोणाला 5 असतील किंवा कोणाला 6 मार्क्स असतील, 6 असतील, 7 असतील, 8 असतील, 10 असतील. सो त्यांचा एक ग्रुप बनवला 0 to 10. देन आपण बनवलं 10 to 20, 20 to 30, देन 30 to 40, 40 to 50, देन 50 to 60, and then 60 to 70, असं आपण 100 पर्यंत बनवलं. सो अशा पद्धतीने आपण ग्रुप फॉर्म करून घेतले. आता आपल्याला काय की 0 to 10 मध्ये मार्क्स पडलेले किती स्टुडंट आहेत आपल्याकडे की ज्यांना 1 पडला असेल किंवा 2 मार्क्स पडले असतील, 1 मार्क्स असेल किंवा त्यांना मिळाले असतील किंवा त्यांना 10 मार्क्स मिळाले असतील, सपोज जर पकडून चला. सो आता प्रॉब्लेम काय होतो सर, इथे 10 नाही ते 11 घ्यावे लागतील. मग 11, इथे 21, इथे 31, इथे 41, 51 अँड 61. ओके, सो अशा पद्धतीने मार्क्स मिळाले. सो आता जर असे मार्क्स असतील तर मग 10 पर्यंत, ज्यांना 10 पर्यंत मार्क्स आहेत ते या ग्रुपमध्ये येतील, कॅटेगरीमध्ये. आपले 60 स्टुडंट आहेत, आपण त्यांना 70 मार्क्सचा आपला पेपर आहे समजा. तर आपण त्यांना त्या पद्धतीने आपण काय करूयात, त्यांना डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात. सो 0 to 10 मध्ये सपोज 2 स्टुडंट्स आहेत की ज्यांना 0 to 2च्या मध्ये इतके मार्क्स पडलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर सपोज 5 स्टुडंट्स आहेत, त्यांना 11 to 20च्या मध्ये मार्क्स आहेत. किंवा इथे म्हणूयात 10 स्टुडंट्स आहेत की ज्यांना 21 to 30च्या मध्ये मार्क्स आहेत. त्याच्यानंतर इथे 3 स्टुडंट्स आहेत की ज्यांना 31 to 40च्या मध्ये मार्क्स आहेत. देन इथे 20 स्टुडंट्स आहेत की ज्यांना 41 to 50च्या मध्ये मार्क्स आहेत. त्याच्यानंतर इथे आपण धरूयात 15 स्टुडंट्स आणि इथे 5 स्टुडंट्स. बघा 60 होतं का? 2 + 5 7, 7 + 10 17, 17 + 3 20, 20 + 20 40, 40 + 15 55, 55 + 5 60. सो 60. सो आपलं 60 स्टुडंट जे आहेत त्यांचे मार्क्स पद्धतीने आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेले. म्हणजे 0 to 10च्या मध्ये येणारे 2 आहेत, मग एकाला सपोज 7 आहेत, एकाला 9 आहेत, तसं सपोज करा. 11 to 20च्या मध्ये, सो कोणाला 12 असतील, 13 असतील, 14 असतील, 20च्या मध्ये. आता हा झाला आपला ग्रुप डाटा. पण हाच ग्रुप डाटा, सपोज मी असं म्हटलं की आपण कोणाची तरी हाईट कॅल्क्युलेट करतोय. ओके, हाईट कॅल्क्युलेट करतोय आणि कोणाचं जर आपण असं ग्रुप डाटामध्ये ते हाईट टाकायचं ठरवलं, तर सपोज आता एखाद्याची हाईट आली 10.5. मग ती कुठे मेन्शन करणार तुम्ही? 0 to 10च्या मध्ये तर 10.5 येणार नाही, 11 to 20च्या मध्ये 0.5 येणार नाही. मग अशा वेळेस तुम्हाला काय करतं, तर हा जे ग्रुप आहेत त्याला काय करावं लागतं, कन्वर्ट करावं लागतं. मग ते कसं कन्वर्ट करणार तुम्ही? सो त्याला कन्वर्ट करताना काय करावं लागणार, आता हा 10 आहे. ओके, सो ह्याची हा जो क्लास आहे हा 0 to 10 आहे. मग त्याचा जो अप्पर क्लास आहे, सो अप्पर क्लास कोणता आहे? 10. आणि सेकंड त्याच्यानंतर जो क्लास आहे त्याचा लोअर क्लास, अप्पर क्लास प्लस लोअर क्लास. त्याच्यातला अप्पर क्लास, लोअर क्लास कोणता? 0. अप्पर क्लास आहे 10. ह्याच्यातला लोअर क्लास कोणता आहे? 11 प्लस अप्पर क्लास कोणता आहे? 20. ओके,
सो डिवायडेड बाय 2. काय म्हटले, अप्पर क्लास, याचा अप्पर क्लास आणि याचा लोअर क्लास डिवायडेड बाय 2. मग आता काय करणार, अप्पर क्लास कोणता आहे 10 प्लस लोअर क्लास कोणता आहे 11 डिवायडेड बाय 2. ओके, सो 10 प्लस 11 21 डिवायडेड बाय 2 इज 10.5. आलं लक्षात. आता यांचा आन्सर काय आलं 10.5. मग 10.5 तुम्ही कुठे मेन्शन करणार त्या क्लासमध्ये, तर जिथे 10 होतं तिथे तुम्ही काय घेणार 10.5 आणि जिथे 11 होतं तिथे सुद्धा तुम्ही घेणार 10.5. मग आता तुम्ही म्हणाल की 10.5 आपण घेतलेलं आहे, मग 10.5 आता 10.5 आन्सर आलं तर ते मेन्शन कुठे करायचं, ह्या क्लासमध्ये करायचं का या क्लासमध्ये करायचं. तर 10.5 जे आहे ते तुम्हाला सेकंड स्टॅटिस्टिकचा रूल काय सांगतो की ज्या वेळेला 10.5 येईल तर 10.5 हा आधीच्या क्लास इंटरव्ह्यू मध्ये न घेता नेक्स्ट क्लास इंटरव्ह्यू मध्ये घेणार. म्हणजे 10.5 जो आहे तो ह्या क्लास इंटरव्ह्यू मध्ये. हे इथं का घेतो आपण 10.5, कारण स्टॅटिस्टिक्सचा आपला जो रूल्स आहे तो आपल्याला सांगतो. कारण ज्या पद्धतीने आता मी म्हटलं की जर तसं जर नाही केलं तर काय होणार आहे की दोन्हीकडे ती व्हॅल्यू मेन्शन होईल आणि ती दोन्हीकडे मेन्शन न व्हावी यासाठी आपण असं करून घेतलं की 0 to 10.5. मग 10.5 असेल तर तो नेक्स्ट इंटरव्हलला येईल, 10.5 to 20. देन इथं आता मग काय येईल सांगा, इथे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट होईल, 20 प्लस 21 डिवायडेड बाय 2 किती झाले 41 डिवायडेड बाय 2 20.5. सो इथे पण सेम तसंच येईल 20.5, इथे पण येईल 20.5. सो अशा पद्धतीने सगळ्यांचा आपण करू शकतो. इथे 30 प्लस 31 61 डिवायडेड बाय 2 30.5 30.5 30.5 40 प्लस 41 81 डिवायडेड बाय 2 40.5 40.5 40.5 50 प्लस 51 101 101 डिवायडेड बाय 2 50.5 50.5 दोन्हीकडे येईल. देन 60 प्लस 61 121 डिवायडेड बाय 2 60.5 60.5. ओके, 70 तसंच राहणार, तो लास्ट इंटरव्हल आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही जर पॉइंट मध्ये असेल तर ते अशा पद्धतीने तुम्हाला कन्वर्ट करून घ्यावं लागतं. आता आपण एक एक्झाम्पल पाहूया त्याचं. आता इथे एक एक्झाम्पल, द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ वेजेस 300 वर्कर्स इज गिवन बिलो. आता जो आपण एक चार्ट पाहिला तर मी तुम्हाला दाखवलं, पुन्हा एकदा चार्ट बघूयात. 0 to 10 10 to 20 20 to 30 30 to 40. ओके, हा क्लास आपण म्हणून घेतलं तर याला काय म्हटलं जातं, थोडक्यात याला क्लास म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, क्लास. त्याच्यानंतर क्लास लिमिट. आता एक एक हे बघूयात. फर्स्ट वन क्लास. क्लास म्हणजे काय की हे जे आपण बनवलेले आहेत ग्रुप फॉर्म केलेले आहेत त्याला क्लास म्हणूयात. ह्याला म्हटलं जातं क्लास. देन सेकंड क्लास लिमिट. क्लास लिमिट म्हणजे काय, क्लास लिमिट, व्हॉट इज मीन बाय क्लास लिमिट. तर आता हा जो क्लास आहे ह्याचा लिमिट काय आहे 0 to 10, म्हणजे 0 पासून 10 पर्यंत त्याचा लिमिट आहे. तो एक तर 0च्या मागे येऊ शकतो, त्याच्या मिडलची जी ऑर्डर असेल, मिडलचा नंबर जो असेल तो 0 पेक्षा कमी नसावा, 10 पेक्षा जास्त नसावा, म्हणजे नॉट लेस दॅन 0 अँड नॉट ग्रेटर दॅन
10. सो अशा पद्धतीची ती व्हॅल्यू असेल, म्हणून याला म्हटलं जातं क्लास लिमिट. काय म्हटलं जातं? क्लास लिमिट. देन थर्ड त्याच्यातली कन्सेप्ट आहे ती आहे क्लास बाउंड्रीज. क्लास बाउंड्रीज. क्लास बाउंड्री मध्ये number up to which a class can be extended are called class boundaries. For example, in classification with classes 0 to 10, then 11 to 20, the class boundaries of the class is 0 to 10 are. आता याची क्लास बाउंड्री किती आहे? 0 to 10. आता ही कशी फाइंड आउट केली जाते किंवा हे तर मी मगाशी तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवलं की काय 10 प्लस 11 डिवायडेड बाय 2 म्हणजे झाली 10.5 आणि सेकंड काय 20 प्लस 21 डिवायडेड बाय 2 किती 20.5. सो याची क्लास बाउंड्री झाली 10.5 टू 20.5. आलं लक्षात? 10.5 टू 20.5. सो अशा जर नेक्स्ट हे येतात, आता हा 0.10 आहे, स्टार्टिंग 10 पासून झाली, पण त्याच्या पुढची क्लास बाउंड्री किती आहे? तर इथं 0 टू 10.5 म्हणू शकतो त्याची क्लास बाउंड्री. देन 10.5 टू 20.5 ही सेकंड क्लास बाउंड्री झाली. आता क्लास बाउंड्री कधी कोणत्या वेळेस यूज केली जाते? तर ज्यावेळेला फ्रॅक्शन्स मध्ये असतात आन्सर्स. म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हाईट तुमची कॅल्क्युलेट केली तर ती 5.5 येईल किंवा 5.6 येईल, अशा पॉईंट मध्ये येईल. पॉईंट मध्ये ज्यावेळेस येते तेव्हा क्लास बाउंड्रीज ज्या आहेत त्या डिसाइड केल्या. त्या क्लास बाउंड्रीज ज्या आहेत त्या दोन टाईपच्या असतात, ते मी नंतर सांगेन तुम्हाला, इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह. सो ते नंतर पाहूयात. सो क्लास बाउंड्रीज लक्षात आलं. त्याच्यानंतरची कन्सेप्ट आहे क्लास विड्थ. क्लास विड्थ. क्लास विड्थ म्हणजे एक्झॅक्ट काय? तर क्लास विड्थ म्हणजे द डिफरन्स बिटवीन अप्पर क्लास बाउंड्री अँड लोअर क्लास बाउंड्री. क्लास विड्थ मीन्स difference between upper class boundary and lower class boundary. So 10 minus 0, 10 minus 0, so it is equal to 10. म्हणजे याची क्लास विड्थ किती झाली? 10. नेक्स्ट तुम्ही कसे काढणार क्लास विड्थ? 20 मायनस अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू, 20 मायनस 11. आन्सर येणार आहे पुन्हा 10. सो क्लास विड्थ म्हणजे लक्षात आलं तुमच्या, क्लास विड्थ मीन्स अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू. द नेक्स्ट कन्सेप्ट आहे क्लास मार्क. क्लास मार्क. क्लास मार्क म्हणजे काय? तर क्लास मार्कचा एक फॉर्म्युला दिलेला आहे त्यांनी ह्याच्यामध्ये. सो क्लास मार्क्स इज इक्वल टू लोअर क्लास बाउंड्री, लोअर क्लास बाउंड्री प्लस अप्पर क्लास बाउंड्री प्लस अप्पर क्लास बाउंड्री डिवाइडेड बाय 2. Okay, so lower class boundary divided lower class boundary plus upper class boundary divided by 2. So lower class boundary आहे 10 plus upper class boundary आहे 0 plus upper class boundary आहे 10, lower class boundary 0 plus upper class boundary 10 divided by 2. So it is equal to 5. ओके, सो याची क्लास विड्थ क्लास मार्क काय झाला याचा 5. मग ह्याचा काय होईल 15. ह्याचा किती होईल? सो एक मिनिट, ह्याचा 25 नाही होणार, 15 नाही होणार. आता हे झाला 5. आता याचा काढायचं झालं तर 11 प्लस 20 डिवायडेड बाय 2.
सो 21 डिवायडेड बाय 2, सो इथे होईल 15.5. 21 नाही 31.2, सो 15.5 हा झाला त्याचा क्लास मार्क. सो क्लास मार्क कसा कॅल्क्युलेट करायचा? लोअर क्लास बाउंड्री प्लस अप्पर क्लास बाउंड्री डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू क्लास मार्क. आलं लक्षात? देन नेक्स्ट कन्सेप्ट आहे क्लास फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे की तो किती वेळा ऑब्झर्व होतं ना. 0 to 10 मध्ये किती लोक येणार आहेत, 2. 11 to 13 मध्ये किती किती मार्क्स पडलेले असे किती लोक आहेत. सो ऑब्झर्वेशन जे त्याचे आहे ते येते फ्रिक्वेन्सी मध्ये. फ्रिक्वेन्सी तुम्हाला मी दाखवलेली लास्ट लेक्चरला. आता आपण पाहूयात एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन. फर्स्ट वन आहे आपलं इन्क्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन. फर्स्ट आहे inclusive method of inclusive method of classification. inclusive method of classification म्हणजे काय? तर सपोज इथे आता मी क्लास घेतले 0 to 10 देन 11 to 20. तर इन्क्लुसिव्ह मेथड मध्ये काय होतं की हे दोन्ही इन्क्लूड होतात. लोअर व्हॅल्यू आणि अप्पर व्हॅल्यू हे दोन्ही व्हॅल्यू त्याच्यात इन्क्लूड होतात. म्हणजे जर 0 आला तर 0 सुद्धा याच बाउंड्रीच्या मध्ये येणार आणि 10 आला तरी 10 सुद्धा याच बाउंड्रीच्या मध्ये येणार. याच्यामध्ये दोन्हीच्या बाउंड्रीज आहेत त्या इन्क्लूड केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला 0 मार्क्स जरी आला तरी तुम्ही याच्या समोरच लिहिणार आहात. तुम्हाला 10 मार्क्स आले तरी तुम्ही याच्या समोरच लिहिणार आहात. त्याला म्हटलं जातं इन्क्लुझिव्ह मेथड. देन मग एक्सक्लुझिव्ह मेथड म्हणजे काय? तर सेकंड वन आहे आपली, बघूयात. एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन. एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन मग याच्यामध्ये एक्झॅक्ट काय येतं? तर एक्सक्लुझिव्ह मेथड मध्ये येतं सपोज आता मी इथे लिहिलंय 10 to 20, सो इथे येईल 20 to 30. आता ह्या मेथड मध्ये काय म्हटलंय मग तुम्हाला सांगितलं की इक्वल आपण करून घेतो. सो इक्वल मध्ये मी काय सांगितलं तुम्हाला 10 to 20 आणि 20 to 30 आहे. सो या मेथड मध्ये काय होतं की 10 इन्क्लूड होतो पण 20 इन्क्लूड होत नाही. मग तुम्हाला सांगितलं मी अप्पर व्हॅल्यू जे आहे ते इन्क्लूड होत नाही. अप्पर व्हॅल्यू आहे ते याच्यात एक्सक्लूड होते. त्याच्यामुळे याला म्हटलेलं आहे एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन. याच्यामध्ये 10 इन्क्लूड होतं, लोअर व्हॅल्यू इन्क्लूड होते पण अप्पर व्हॅल्यू इन्क्लूड होत नाही. मग इथे सपोज 20 आलं तर 20 कुठे येणार? तर 20 या क्लासमध्ये 20 ची व्हॅल्यू येणार नाही कारण इथं 10 to 19.9 येईल पण त्याच्या पुढची येणार नाही. मग 20 कुठे येईल? तर 20 ह्या व्हॅल्यूत येईल. पण 30 आला तर 30 इथे नाही येणार. 30 कुठे येईल? इथे येईल 30 to 40 मध्ये. सो जी अप्पर व्हॅल्यू जी असते ती याच्यात इन्क्लूड केली जात नाही, ती एक्सक्लूड केली जाते. म्हणून याला एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. आलं लक्षात? सो इन्क्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन आणि एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे काय? त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे आपला, नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघूयात एक एक्झाम्पल घेऊयात. द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. एक्झाम्पल घ्या लिहून. फर्स्ट वन, the frequency distribution the frequency distribution the frequency distribution of wages the frequency distribution of wages of 300 workers is given below. Workers is given
बिलो. ओके. सो इथे काय म्हटलं, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ वेजेस ऑफ 300 वर्कर्स इज गिव्हन बिलो. 300 वर्कर्सची जी फ्रिक्वेन्सी वेजेसची फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन वेजेसची जी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे. सो ती आपण चार्ट बघूयात की कशा पद्धत दिलेली आहे. फर्स्ट आहे वेज रेंज, वेज रेंज, आणि सेकंड आहे नंबर ऑफ वर्कर्स. देन इथे नंबर ऑफ वर्कर्स. आता रेंज वेज रेंज काय आहे, तर वेज रेंज आहे 0 to 10. हे एक्झाम्पलच आहे पूर्ण. वेज रेंज वगैरे जे आहे ते एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलेले आहे. 0 to 10, देन 10 to 20, देन 20 to 30, देन 30 to 40, and then 40 to 50, then 40 to 50. ओके. सो याच्यात नंबर ऑफ वर्कर्स दिलेला आहे 0, देन 20, देन 40, देन 80 and 160, 80 and then 160. ओके. सो हे तुम्हाला नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहेत. आता त्याने एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा. क्वेश्चन फर्स्ट आहे यांचा, क्लास मार्क ऑफ लास्ट बट वन क्लास. क्लास मार्क ऑफ लास्ट बट वन क्लास. हियर लास्ट बट वन क्लास इज कोणता होता? त्याचा मिनिंग काय होतो? क्लास मार्क ऑफ लास्ट बट वन क्लास, की शेवटचा क्लास मार्क पण एकाच क्लास मार्कचा त्यांना क्लास मार्क पाहिजे. मग शेवटचा आपला कोणता आहे? सो आहे 40 to 50. सो आता क्लास मार्क कसा काढायचा मी तुम्हाला शिकवलेलं होतं. क्लास मार्क्स इज इक्वल टू लोअर क्लास, म्हणजे शेवटचं जर आपल्याला काढायचं लोअर क्लास प्लस अप्पर क्लास डिवायडेड बाय 2. सो इथे लोअर क्लास कोणता आहे? 40. अप्पर क्लास कोणता आहे? 50 डिवायडेड बाय 2. सो 90 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 45. ओके. सो याचा क्लास मार्क आला 45. सो फर्स्ट आपला आन्सर आलं. क्वेश्चन काय होता? फर्स्ट क्लास मार्क ऑफ लास्ट बट वन क्लास. शेवटच्या क्लास मार्कचा पण एकाच क्लासचा आपल्याला काय पाहिजे होतं? क्लास मार्क पाहिजे होता. तो आपण काढला 45. ओके. देन सेकंड क्वेश्चन काय आहे त्यांचा? सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, क्लास विड्थ ऑफ एनी क्लास. कोणत्याही एका क्लासची क्लास विड्थ. आता आपण म्हणूयात की फर्स्ट क्लासचीच घेऊयात क्लास विड्थ. क्लास विड्थ कसं काढायचं म्हटलंय तुम्हाला? अप्पर क्लास मायनस लोअर क्लास, अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू. सो 10 इथे पहिल्याचीच घेऊया. 10 मायनस 0 म्हणजे याची क्लास विड्थ किती झाली? 10. आलं लक्षात? सो क्लास विड्थ इज इक्वल टू अप्पर व्हॅल्यू ऑफ क्लास मायनस लोअर व्हॅल्यू ऑफ क्लास. अप्पर व्हॅल्यू आहे 10, लोअर व्हॅल्यू आहे 0 इज इक्वल टू 10. सो क्लास विड्थ इज इक्वल टू 10. आलं. सो आपलं सेकंड सेंटेन्स सुद्धा आन्सर मिळाला आपल्याला. क्लास विड्थ ऑफ एनी क्लास इज समजा 10th आला. आता हे 10th आहे, तुम्ही कोणत्याही क्लासचं क्लास विड्थ काढली तर तुम्हाला 10च मिळणार आहे. 20 मायनस 10 केलं तरी 10 मिळणार आहे. 30 मायनस 20 केलं तरी 10 मिळणार आहे. सो क्लास तुम्ही कोणत्याही एका क्लासची जरी क्लास विड्थ काढली तुम्हाला 10च मिळणार आहे. देन सेकंड, हियर द थर्ड क्लास इज 2030, सॉरी, फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड क्लास. देन फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड क्लास, तर तिसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सी आपल्याला विचारलंय. आता हा झाला आपला 0 to 10 फर्स्ट क्लास, 10 to 20 सेकंड क्लास, आणि थर्ड क्लास कोणता आहे? 20 to 30. मग 20 to 30 क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे? 40. ओके. सो आता त्यांनी काय विचारलेलं आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड क्लास. हियर द थर्ड क्लास इज 2030, इट्स फ्रिक्वेन्सी इज
40. बस तुम्हाला फक्त एवढंच मेन्शन करायचंय तिथे, इथे काय सॉल्व्ह नाही करायचंय. 20 to 30 इट्स युअर थर्ड क्लास अँड फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड क्लास इज 40. ओके, देन नेक्स्ट, how many workers earn wages less than ₹30? ओके, काय म्हटलंय, अँड हाऊ मेनी वर्कर्स अर्न वेज लेस दॅन ₹30. काय म्हटलं की किती वर्कर आहेत की ज्यांना 30 पेक्षा कमी वेजेस मिळालेला आहे. आता मी इथं नंबर ऑफ वर्कर्स बघितलं आणि वेज रेंज बघितलेले आहे. वेज रेंज आहे 0 to 20, 10 to 20 आणि 0 to 10, 10 to 20 आणि 20 to 30. मग आपल्याला काय विचारलंय की 30 पेक्षा कमी वेजेस किती लोकांना मिळालेले आहेत. 30 पेक्षा कमी म्हणजे तुमच्या कुठल्या ह्या क्लासच्या मागची सगळी फ्रिक्वेन्सी. मग फर्स्ट आहे 0 to 10, ते तुमच्या 30 पेक्षा कमी आहे 0 to 10, मग ह्याची फ्रिक्वेन्सी आहे 0. प्लस 10 to 20 सेकंड आहे, हे 10 to 20 च्या मध्ये जी फ्रिक्वेन्सी ती सुद्धा तुमच्या 30 पेक्षा कमी असणार आहे, म्हणून ती एक आपण घेऊयात 20. प्लस 20 to 30 दिलेले आहे, ते सुद्धा 30 पेक्षा कमी असणार, कारण अप्पर क्लास इज नॉट इन्क्लुडेड. सो अप्पर क्लास इज एक्सक्लुडेड, त्याच्यामुळे त्या 30च्या आधीचे सगळे येतील. सो प्लस 40. ओके, सो आता आपल्याला काय विचारलेलं त्यांनी, हाऊ मेनी वर्कर्स अर्न वेजेस लेस दॅन 30 पेक्षा कमी वेजेस मिळणारे किती लोक आहेत. सो ते आहे 20 + 40 = 60. बरोबर आहे, 60. आता कसं काय हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो बघा. काही लोक आहेत की त्यांना 0 to 10 रुपीज पर्यंत वेजेस मिळतात. असे किती लोक आहेत, 0. सेकंड असं आहे की ज्यांना 10 to 20 च्या मध्ये वेजेस मिळतात. ओके, सो सपोज मी आता असं ठरवलं की आपल्या क्लासमध्ये जसे मार्क्स पडतील 0 to 10 च्या मध्ये जेवढे मार्क्स येतील त्या लोकांना मी किती देणार आहे वेजेस, त्या लोकांना मी ₹10 देणार आहे. ओके, मग 0 to 10 मध्ये एकही मुलगा नव्हता की ज्याला 0 to 10 मार्क्स मिळाले. म्हणजे मी काय केलं की इथं नंबर ऑफ वर्कर्स 0, नंबर ऑफ स्टुडंट 0. देन मी असं म्हटलं की 10 to 20 च्या मध्ये जेवढे लोक येतील त्यांना मी ₹10 देणार आहे. ओके, सो 10 to 20 च्या मध्ये किती लोक आली, 10 to 20 मार्क्सच्या मध्ये तर 20 लोक आली. ओके, देन असं म्हटलं की 20 to 30 मार्क्स मिळवणाऱ्या लोकांना सुद्धा मी ₹10 देणार आहे. सो 20 to 30 च्या मध्ये किती लोक आली, 40 आली. आता मला काय सांगितलं इथं की 30 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले किती लोक आहेत असं मला विचारलं. सो 30 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले इथे तर 0 आहेत. तर 10 to 20 मध्ये येतील 20, म्हणजे त्यांना 20 मिळाले किंवा 10 मिळाले म्हणजे त्यांना 30 पेक्षा कमी आहेत, म्हणजे ते इन्क्लूड होणार. आणि देन 20 to 30 च्या मध्ये मिळाले की त्यात सो इथे 30 इन्क्लूड होत नाही, म्हणजे 29 पर्यंत असतील. सो ते सुद्धा 40 आहेत, मग ते सुद्धा इन्क्लूड होणार. मग असे मिळून माझ्याकडे किती लोक झाली, 20 आणि 40. मग मी असं म्हणे की 30 पेक्षा कमी मार्क्स मिळवणारी मुलं किती आहेत, तर 60 आहेत. सेम इथे तेच एक्झाम्पल, फक्त नंबर ऑफ वर्कर्स मध्ये दिलेलं आहे की 0 to 10 रुपीज मिळणारे वर्कर्स 0 आहेत, 10 to 20 वेजेस मिळणारे वर्कर आहेत 20, आणि 20 to 30 वेजेस मिळणारे लोक आहेत 40. मग आता आपल्याला क्वेश्चन होता की हाऊ मेनी वर्कर्स अर्न वेजेस लेस दॅन ₹30 पेक्षा कमी वेजेस मिळणारे लोक किती आहेत. मग इथे 0 + 20 + 40 म्हणजे टोटल 60. आलं लक्षात. सो इथे आपल्याला आन्सर मिळेल, द नंबर ऑफ वर्कर्स अर्निंग वेज लेस दॅन 30 इज इक्वल टू 0 + 20 + 40, सो इट इज इक्वल टू 60. आलं लक्षात, हे तुमचं आन्सर आलं. आता त्याच्यात आणखी एक क्वेश्चन होता, ऑल्सो स्टेट टाइप ऑफ क्लासिफिकेशन. मग हे कोणत्या टाइपचं क्लासिफिकेशन आहे. मी क्लासिफिकेशनच्या 2 मेथड तुम्हाला सांगितलं, एक इन्क्लुझिव्ह टाइप ऑफ क्लासिफिकेशन, इन्क्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन अँड एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन. ही कोणती मेथड होती, त्याच्यामध्ये आपण अप्पर क्लास इन्क्लूड केलाय की एक्सक्लूड केलाय, एक्सक्लूड केलाय, याच्यात इन्क्लूड नाही केलेलं आहे. कारण इथे आपला नेक्स्ट क्लासचा जो लोअर क्लास आहे तो आणि आपल्या प्रिव्हियस क्लासचा जो अप्पर क्लास आहे तो सेम आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण जो अप्पर क्लास आहे तो काय करतोय, एक्सक्लूड करतोय. त्याच्यामुळे ही मेथड कोणती होती, ही होती एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन. आलं लक्षात. सो इथे आपला हा जो प्रॉब्लेम होता सॉल्व्ह झालाय. आलं लक्षात. सो अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत आपण पुढे बघूयात. आता याच्यामध्ये दुसरा नेक्स्ट जो पार्ट आहे
त्याला आपल्याला काही फ्रिक्वेन्सीच्या काही कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन, देन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, देन मोर दॅन लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, असे 3 टाइप्स आहेत. सो ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आज आपण इथे थांबूयात. काही डाऊट्स असतील तर विचार.